सुरू होते आपल्या ग्रामीण पूलमधला खेडकाळी विरुद्ध हेडलूटने सामना सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज पुन्हा एकदा कुणाल दाते यांचा. धन्यवाद. टाळ्यांचा गजर. स्वागत आहे सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये आज या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्वच प्रेक्षक मायबाप, तुमच्यासाठी देखील सुवर्ण संधी असणार आहे. भरपूर पारितोषिक असतील आज तुमच्यासाठी देखील. 3 स्पोर्ट्स सायकल आणि त्याचबरोबर एक बाईक देऊन प्रेक्षकांचा सन्मान होईल लकी ड्रॉद्वारे. आपण सर्वजण इथे आलात, आपलं सर्वांचं स्वागत आहे. बोल तयार. पहिला बॉल फ्लाय स्लिप मध्ये टर्न होईल. चांगलं क्षेत्ररक्षण हेतूटने संघाने इथे टॉस जिंकला आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हेतूटने टीमने सुरुवात झाली आहे. सिंगलने खातं उघडले टीम खिळकाळीचं. जय भोले आई गावदेवी खिळकाळी विरुद्ध हेतूटने या दोन टीमच्या दरम्यान हा सामना आहे. होम ग्राउंडवर हेतूटण्याचा संघ खेळताना दिसतोय आणि होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज उचलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परंतु कॅप्टनने सांगितलं 38-40 दिवस आम्ही आजूबाजूच्या खेळपट्ट्यांवर खेळत होतो. सराव चांगला झाला आणि ते क्लीन बोल्ट. बॅटची कडा आणि यष्ट्यांचा वेध. यश काळांच्या खात्यामध्ये पहिलं यश, पहिला धक्का बसतोय खिळकाळी टीमला. फलंदाज बाद. ऑफ कटर होता हा चेंडू. समोर खेळण्याचा प्रयत्न लाईनीमध्ये तर अजिबात नव्हता. फलंदाज बघितलं म्हणजे आघाडीचा, ज्याने मात्र तिथे मात्र विकेट मिळाली ती करण पाटीलची. आणि त्याची मात्र विकेट काढताना आपण बघितलं प्लेड ऑन झाला फलंदाज. बॅटची आतलीकडे घेतली, थेट वेध घेतला. अत्यंत वेगवान चेंडू आपण बघतो यश काळनचा. आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये आपल्या संघाला पहिलं यश मिळवून दिलं ते यश काळनने. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी आणि विशेष म्हणजे वेग चांगला होता या बॉलवर. थोडासा पुढे पिचिंग करत असताना यष्ट्यांचा वेध. प्लेड ऑन झाला फलंदाज. पहिला धक्का बसलाय. तेजस आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय महेश पाटीलला. लॉफ्ट केलाय. चांगला फटका. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. प्रवीण आमरे स्टँडला हा बॉल चाललाय. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 6 की 4. पंच इथे कन्फर्म करत असताना पंचांचा इशारा येतोय. 4 धावा मिळतील. येतोय चौकार. आज प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. सर्वांसाठी मात्र एक खूप मात्र एक मोठी संधी आहे. ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही पारितोषिक जिंकू शकता. विनामूल्य ड्रॉ आहेत. कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुमच्याकडे घेतले जाणार नाही. आणि प्रेक्षकांसाठी पारितोषिक अशा प्रकारे आहे. स्पोर्ट्स बायसिकल आहेत 3 आणि एक मोटरसायकल आहे. तर शेवटच्या टप्प्यापर्यंत इथे थांबा, ही स्पर्धा एन्जॉय करा, बघा आणि बघू शकता की त्याच्यामधला एक भाग्यवान विजेता तिला मात्र मिळणार. त्याला एक मोटरसायकल आणि बाकीच्या 3 भाग्यवान विजेत्यांसाठी असणार आहे ती स्पोर्ट्स बायसिकल. ग्रामीण गटातील हा सामना इथे रंगत असताना 48 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5 लाख रुपये रोख. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 2.5 लाख रुपये रोख. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 3.5 लाख रुपये रोख. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 2.5 लाख रुपये रोख आहे. या स्पर्धेमध्ये डीप मध्ये स्क्वेअर लेगला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. धावा मिळताना दिसतील. इथे 4 आणि येतोय चौकार. मालिकावीरासाठी कार व आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. ग्रामीण गटातील जो खेळाडू इथे मालिकावीराचा हकदार ठरेल त्याच्यासाठी निसान मॅग्नाइट ही कार या स्पर्धेमध्ये ॲज अ मॅन ऑफ द सिरीज ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मोटरसायकल असतील, बाईक जे आपण शहरीचा मालिकावीर आहे त्याला देणार आहोत. मालिकावीर मोटरसायकल 40+ साठी देखील असेल. मालिकावीर LED TV व ट्रॉफी कल्याण, बदलापूर, ठाणे, रायगड या गटासाठी दिली जाणार आहे. धावा झाल्यात 9. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. टॉप एज. 3 फिल्डर आहेत परंतु चांगला झेल तिथे टिपत असताना योगेश जाधव बॉलवर शेवटपर्यंत नजर ठेवली. टक्कर झाली परंतु ही एक चांगली संधी होती आणि योगेशने ती गमावलेली नाहीये. फलंदाज बाद.
आपण बघितलं की दोन खेळाडू एकमेकांसमोर झेल घेत असताना मात्र भिडले. अजिबात कॉलिंग नव्हतं, पण इथे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चांगली झाली आहे की झेल सुटला नाही आहे. योगेश जाधवने झेल पकडला, खाली कोसळला, थोडीशी दुखापत झाली, पण ती एवढी जास्त मोठी नाही, जास्त गंभीर नव्हती आणि लगेच तो उभा राहिला आणि अप्रतिम झेल बघायला मिळाला योगेशकडून. आणि दुसरी विकेट आपण बघतोय ती यश काळेंच्या अकाउंटमध्ये. चांगली गोलंदाजी यश काळांची. जरी त्याच्या विरुद्ध आक्रमण झालं, पलटवार त्याने केलाय, विकेट त्याने घेतली. मी चर्चा करत होतो पारितोषिकांची. 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटासाठी. हे जे दोन चेहरे सध्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात, प्रफुल्ल पाटील आणि लक्ष्मण चौधरी, आपण नेहमीच त्यांना सकाळी पाहतो इथे 8 वाजताच्या आसपास हे उपस्थित असतात. पहिला सामना चालू करण्याची जबाबदारी यांच्या खांद्यावर असते आणि खूप चांगलं काम ते सातत्याने करत आलेले आहेत. 5 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 3,50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 2.5 लाख रुपये, चतुर्थ पारितोषिक 2.5 लाख रुपये व आकर्षक स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असं बक्षिसांचं स्वरूप आहे ग्रामीण गटासाठी. पुढचा बॉल यशचा, फुलरलेनचा बॉल होता, बॅटची कडा घेतली आहे, प्रयत्न सुरू होता. होम ग्राउंडवर टाळ्यांचा कडकडाट होतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत हे तुटणे गावातून आणि ते इथे टाळ्या वाजवत असताना चांगला प्रयत्न इथे केलाय. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम खिळकाळीची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 10 धावा, 2 फलंदाज बाद. हिदुटणे संघ आज ग्राउंडवर इथे खेळतोय. अत्यंत महत्त्वाचा सामना त्यांच्यासाठी सुद्धा आहे खिडकाळीच्या विरुद्ध आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर हिदुटणे गावच्या महिलासुद्धा इथे उपस्थित होत आहेत. खास करून मी उल्लेख करेन माजी सरपंच योगिता तकदीर काळे यांचे इथे आगमन झालं आहे. त्याचबरोबर माजी उपसरपंच वनिता भीमचंद्र काळे यांचे इथे आगमन झाले आहे. कुंदा काळन, प्रमिला काळन, नीता पाटील, जयश्री काळन आणि प्रीती काळन सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर खिडकाळी संघ या स्पर्धेमध्ये खेळतो, त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. सलग 3 चेंडू जर 3 षटकार मारले तर 5,000चं कॅश प्राईज दिलं जाईल स्वर्गीय गौतम झेपरा पाटील यांच्या स्मरणार्थ. आणि महेश पाटीलसाठी एक संधी आहे. 50 धावा जर कंप्लीट केल्या महेशने तर त्यासाठी 5,000चं कॅश प्राईज दिलं जाईल स्वर्गीय गौतम झेपरा पाटील यांच्या स्मरणार्थ. शहरी संघासाठी देखील पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. 5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल शहरी म्हणजेच ऑल इंडिया ओपन 2.5 लाख रुपयाचं पारितोषिक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 1.5 लाख रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. कल्याण, बदलापूर, ठाणे, रायगड गट जे 12 संघ खेळत आहेत त्यांच्यासाठी 1,50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये असेल. त्याचबरोबर 40+ ग्रामीण जे 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत 40+चे त्यांच्यासाठी 1 लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक असेल 50,000 रुपये आणि त्यांच्यासाठी देखील मालिकावीराची बाईक आहे, त्याची भरपूर स्तुती झालेली आहे. या स्पर्धेमध्ये कार असणार आहे मालिकावीरासाठी. ग्रामीण गटामध्ये जे 48 संघ खेळत आहेत त्यामध्ये जो खेळाडू आणि त्या खेळाडूचं एक स्वप्न इथे पूर्ण होईल 28 तारखेला निसान मॅग्नाइट ही कार देऊन त्याचा सन्मान इथे केला जाईल. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर शिट्या टाळ्यांचा गजर होत असताना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आहे. त्याचबरोबर 40+चा अंतिम विजेता संघ आणि ग्रामीण गटातला अंतिम विजेता संघ यांच्यासाठी ॲक्झिओम विला श्री मलंगडच्या पायथ्याशी एक चांगला विला आहे, तिथे तुम्हाला राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे ॲक्झिओम विलाच्या माध्यमातून. 40+चा अंतिम विजेता संघ, त्याचबरोबर ग्रामीण गटातला अंतिम विजेता संघ, सर्व खेळाडूंची राहण्याची व्यवस्था ॲक्झिओम विला मध्ये करण्यात येईल. ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेत फॉलो थ्रू मध्ये जाऊन भरपूर वेगाने गोलंदाजाने बॉल अडवलाय. हर्षद आलाय गोलंदाजी मार्कवर. ओव्हर नंबर 2 मध्ये हर्षद भंडारी. सुरुवात चांगली झाली आहे त्याच्या स्पेलची. पहिल्या 2 बॉलवर फक्त 1 धाव त्याने खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये टिचून मारा केलाय हर्षदने. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं निर्धाव गेला चेंडू, पुढचा चेंडू सुद्धा मात्र ऑन साईडला पुल करायचा होता, व्यवस्थित टायमिंग जुळला नाही. बॅटची आतली कड घेऊन चेंडू पाहायला ब्रश झाला. व्हेरी गुड बॉलिंग, चांगला चेंडू हाताळतोय तो हर्षद. प्रजासत्ताक दिन आहे आज, तोही साजरा केला जातोय भारतभर. पुल केलाय, बॉल हवेत आहे, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय. झेल होईल का नाही, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. येतोय षटकार. कडक शॉट, खूप चांगला फटका. पहिले 2 चेंडू खूप चांगले इम्पॅक्ट टाकणारे होते, पण पुढचा चेंडू थोडासा खराब भेटला, मागे गेला, जागा उरली. काय फटका एक्झिक्यूट केला, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर उंच तर गेला आणि लांब सुद्धा गेला. षटकार. महेश पाटील टीमचा कॅप्टन आहे. आक्रमक फलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो खिळकाळीचा आपण विचार केला तर.
आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. महत्वाच्या धावा आहे. टीमची धावसंख्या 17. हर्षद भंडारीवर आता थोडासा दबाव. शॉर्ट बॉल त्याने टाकलाय परंतु सोडून दिलाय. महेश त्याच्यानंतर ड्रिल करत असताना दाखवतोय की कट करायला पाहिजे होता पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु शेवटी बॉल निघून गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. येतो डॉट बॉल. टीमची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 17. दुसरं षटक पॉवर प्लेचं. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक तुम्ही पाहताय. आणखीन एक महत्वाचा दिवस. उलटा खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे हलकीशी अपील पाहायला मिळते परंतु इम्पॅक्ट पाहिला, लाईन पाहिली बॉलची आणि त्यानंतर ती निदर्शनास आली. गोलंदाजाच्या विकेट कीपरच्या अपील मात्र थांबवली आहे. 5 बॉल संपले, 17 धावा. आज थोडासा इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर सध्या पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत. आज राहील चर्चा या स्पर्धेमध्ये, या क्रीडा नगरीमध्ये. ठाणे यंगस्टर विरुद्ध रायगड यंगस्टर. हा एक सामना हवे फ्रॉम द बॉडी. बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे स्वीपर कव्हर मध्ये. प्रशांतने कोणती चूक केलेली नाहीये. टाळ्यांचा गजर होतोय. फलंदाज महेश आउट. कडकडाट झाला. आपण बघितलं की महेश पाटीलची कॅप्टनची विकेट मिळाली आणि इव्हन आपण बघितलं तर आपल्या डाव्या बाजूला सौरभ गांगुली स्टँड इथून तर बघितलं तिथून आणि तिथपर्यंत महेंद्रसिंग धोनी या ठिकाणी टाळ्यांचा जो गजर झाला, कडकडाट झाला, असं वाटलं की पूर्णपणे इथे मात्र सराउंड म्युझिक वाजतंय आणि तसं आपल्याला बघायला मिळालं. कारण मोठी आपण स्पर्धा इथे खेळतोय. दुसऱ्या सामना स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघतोय हिदुटणे संघाने मात्र खूप चांगला जबरदस्त कमबॅक केलाय. कॅप्टनला आउट केलंय. महेश पाटीलची विकेट मिळाली आहे आणि बघतोय आपण मैदानावर अजून एक पारितोषिक येते खिडकाळी संघासाठी. शिवाजी पाटील प्रत्येक षटकारासाठी त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे ते 1000 रुपयाचं. खास करून फलंदाज जे आहेत, महेश पाटील तर आऊट झालाय, हितेश पाटील आहे आणि त्याचबरोबर सुयोग आणि जयेश यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे शिवाजी पाटील खिडकाळीचे यांच्याकडून. साईनाथ भोईर यांना सध्या तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहताय. प्रफुल्ल पाटील आणि लक्की चौधरी यांच्या बरोबरीने सकाळी येऊन हेच सामना सुरू करत असतात. प्रचंड मेहनत यांची आहे याही स्पर्धेमध्ये. आपलंही सर्वांचं कौतुक, सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. मी मगाशी देखील भारताच्या प्रजासत्ताक दिनाविषयी बोलत होतो. त्या परेडची चर्चा करत होतो. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आज आलेले आहेत. त्या परेडला सुरुवात झालेली आहे राजधानीमध्ये. आता 2 ओव्हरचा खेळ संपतोय. आपण सध्या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये आहोत, जिथे एक महत्वाचा सामना ग्रामीण गटातला रंगतोय. 75वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर साजरा केला जातोय. आज देखील पहिल्या सामन्याची सुरुवात आपण राष्ट्रगीताने केली. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे सिंगल प्राप्त झाली आहे. सिंगलने स्ट्राइक रोटेट करत असताना टीमची धावसंख्या 18. खिळकाळी संघ. पहिला डाव सध्या सुरू आहे. हेतुटणेच्या विरुद्ध खेळत असताना टॉस जिंकला आज हेतुटणे टीमच्या कॅप्टनने. सांगितलं 50च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. महेश देखील बोलला होता आम्ही देखील 55च्या आसपास करण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या बाजूला हे जे 3 चेहरे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात फ्लेक्समध्ये, यांनी क्रिकेटचा काळ गाजवलाय. 33 मालिकेवरच्या बाईक, क्रिकेटचा सम्राट, बाईकचा सम्राट केतन म्हात्रे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सम्राट कृष्णा सातपुते. मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेटची आन बान शान, ज्याने आपल्या कल्याण डोंबिवलीचं, मोठी देसाईचं नाव आज BCCI लेवलवर तो घेऊन गेलाय. भारताचं प्रतिनिधित्व तो करतोय. अंडर 19चं प्रेम देवकर, त्याची मुलाखत देखील आपण या स्पर्धेमध्ये घेतली. टीमची धावसंख्या आहे 19. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू असताना अक्षरशः ऑफ साइडचा बॉल ऑन साइडला खेळलाय. डीपमध्ये फिल्डर येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिळतील असं वाटतंय. हो, 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता सध्या 2 फलंदाजांच्या दरम्यान. तेजस ठाकूर आणि तेजसच्या बरोबरीने सध्या खेळताना दिसतोय भावेश म्हात्रे. संगनायक बॉलिंग मार्कवर आपण बघतोय अविनाश. आतापर्यंत चांगला इम्पॅक्ट गोलंदाजीमध्ये 4च धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. गोलंदाजी खूप चांगली होते इथे सुद्धा या षटकामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हा बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. टाळ्यांचा गजर होत असताना जेवढे डॉट बॉल येत आहेत टाळ्या वाजतायत, कारण हेतुटणे गावातून अनेक प्रेक्षक आलेत. आय थिंक 200 मीटरचं अंतर असेल हेतुटणे गाव आणि या ग्राउंडचं. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व प्रेक्षक मोठ्या संख्येने ते उपस्थित होत आहेत. त्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत
आता जो आज ड्रॉ होणार आहे त्याच्यासाठी आमचे सर्वच कार्यकर्ते जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपचे सर्वच कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येत आहेत. तुम्हाला एक कुपन दिलं जाईल, परंतु याच दरम्यान एक फलंदाज बाद होतोय. विकेट प्राप्त झाली आहे, फलंदाज बाद. ते कुपन तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. ज्या प्रेक्षकांपर्यंत जे आमचे सर्वच कार्यकर्ते येत असताना तुम्ही पाहताय शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आज प्रेक्षकांसाठी 3 सायकल दिल्या जातील आणि त्याचबरोबर एक बाईक देऊन प्रेक्षकाचा सन्मान होईल. लकी ड्रॉ मध्ये डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रशांत कुंभार आणि त्याच्या हातातून झेल सुटणं थोडंसं कठीण आहे. झेल टिपलाय. फलंदाज बाद तेजस ठाकूर 5 धावा त्याने केल्यात. तकदीरजी काळन यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. जय हिंद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 21. 4 फलंदाज बाद. बॉक्सची साईज बघ कुणाल किती मोठी आहे. म्हणजे आपण इथे अंदाज लावू शकतो की किती मोठ्या प्रमाणात कुपन इथे वाटले जाणार आहेत. त्याचा आस्वाद तुम्ही घ्या. नक्कीच सहभागी व्हा या लकी ड्रॉमध्ये आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही जिंकू शकता 3 स्पोर्ट्स बायसिकल आणि एक मोटर बाईक म्हणजे एक मोटरसायकल तुम्हाला मिळणार आहे. तर एक आवर्जून असं मी उल्लेख करेन की मात्र पहिल्यांदा असं या गोष्टी या घडतात या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी एक एवढ्या मोठ्या खूप प्रमाणात आणि बघतो की स्पोर्ट्स बायसिकलसुद्धा आलेले आहेत. मोटर बाईकसुद्धा ऑलरेडी उभी आहे आणि प्रेक्षकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बक्षिसं बघायला मिळत आहेत. सायकल बघायला मिळत आहेत. एक मोटरसायकल बघायला मिळते. इव्हन स्पर्धेच्या शेवटच्या दिवसातसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील 5 सायकल आणि एक मोटरसायकल. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आणि त्याचबरोबर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई चे सर्वच तमाम कार्यकर्ते प्रतिनिधी हा संपूर्ण मित्र परिवार तुमच्यापर्यंत येत आहेत. मोफत तुम्हाला एक कुपन दिलं जात आहे. ते कुपन तुम्हाला भाग्यवान प्रेक्षक बनून जाईल. एक बाईक तुम्हाला मिळू शकते. 3 सायकल तुम्हाला मिळू शकतात. आज प्रजासत्ताक दिन आहे. त्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून एक वेगळी संकल्पना या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये राबवली जाते. 3 ओव्हरचा खेळ ते संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 7च्या सरासरीने 21 धावा. खिळकाळी संघ 4 फलंदाज बाद. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाते. आज अखंड भारतामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. त्याची चर्चा मगाशी देखील मी केली. त्याच्याविषयी मगाशी एक फोन देखील आला MPSC मध्ये. त्याचबरोबर मी मगाशी उल्लेख केला होता की बँकिंग क्लास बँकिंगच्या ज्या एक्झाम होतात IBPS जी कंडक्ट करते, त्याचबरोबर स्टेट बँकेची एक वेगळी एक्झाम होते. या बँकेच्या एक्झाममध्ये किंवा MPSC किंवा UPSCच्या एक्झाममध्ये नेहमीच तो प्रश्न विचारला जातो की 26 तारखेला कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान भारत देशामध्ये आले होते त्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी. तर त्या प्रश्नाचं उत्तर नक्की ऐका. यावर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आपल्या इथे आलेले आहेत. त्यांच्या संपूर्ण ताफ्यासह त्यांचंही स्वागत भारत देशामध्ये झालं. आता त्या परेडला सुरुवात झाली आहे 10:30 वाजल्यापासून राजधानीमध्ये. आमचे मान्यवर आनंद घेत आहेत या स्पर्धेचं. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 95 सदस्यीय मार्चिंग तुकडीमध्ये आहेत फ्रान्समधून आलेले. 33 सदस्य बँड तुकडीमध्ये आहेत फ्रान्समधून आलेले. त्याचबरोबर 2 राफेल विमान देखील फ्रान्समधून आलेले आहेत या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने. या सर्व गोष्टीचा तामझाम आता सुरू झालाय. प्रजासत्ताक दिन अखंड भारतभर साजरा केला जातो. त्याचबरोबर आमचे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येत आहेत. तुम्हाला कुपन दिलं जाईल. मोफत कुपन आहे. त्याच्यामुळे तुम्ही तर आलेला आहात, परंतु आपल्या मित्रांनाही फोन करा की या क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा पहा. काय सांगू शकतो. संध्याकाळी जर तुम्ही भाग्यवान विजेता ठरलात आणि एखादी बाईक तुम्हाला घरी घेऊन जायची संधी मिळाली, त्याचबरोबर 3 स्पोर्ट्स सायकल घेऊन जाण्याची संधी मिळाली, त्याच्यामुळे या आनंद घ्या या क्रीडा नगरीमध्ये. आज त्याचबरोबर तुमच्याच माहितीसाठी सांगतोय, यंगस्टर ठाणे विरुद्ध यंगस्टर रायगड अशी लढत आहे. त्याच्यानंतर ठाणे रायगड विरुद्ध शेष महाराष्ट्र अशी लढत आहे. त्यांना देखील पाहण्याची संधी आहे. मोठमोठे तारे सितारे या स्पर्धेमध्ये येत आहेत. त्याच्याविषयी नक्की या ओव्हरनंतर चर्चा करू. आज कोणकोणते खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतील. पुढचा बॉल लॉफ्ट करण्यात असताना थोडासा शॉर्ट कव्हरच्या दिशेने बॉल पडतोय. तिथे क्षेत्ररक्षक फिरतोय. भवऱ्यासारखा बॉल फिरत होता. क्षेत्ररक्षक फिरला बॉल भोवती. तत्पूर्वी धावा इथे मिळताना दिसतील 2. या महत्त्वाच्या धावा आहेत. महेश मगाशीच बोलला होता 50च्या आसपास करण्याचा आम्ही प्रयत्न करू. 50 धावा झाल्या तर फायटिंग स्कोर नक्की निर्माण होईल. आज हाय डेफिनेशन कॅमेरे देखील इथे आलेले आहेत, जे IPL मध्ये किंवा एखाद्या मोठ्या स्पोर्ट्सच्या इव्हेंटमध्ये वापरले जातात. आणि त्याच्याचमुळे हे जे एक्सप्रेशन जे आहेत खेळाडूंचे हावभाव ते तुम्हाला स्क्रीनवर स्पष्ट दिसतात. ही त्याची कमाल आहे. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाहीये. पाय हल्लेले नाहीयेत. चाललेले नाहीयेत. सरळ चाललाय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. एक पारितोषिक आलंय संजय पाटील जे खिडकाळी त्यांच्याकडून.
सलग 3 चौकारांसाठी 2,000 रुपये, सलग 3 षटकांसाठी 3,000 रुपये ते फलंदाज दिले जातील. लक्षात ठेवा ही सूचना. संजय पाटील खिडकाळीचे त्यांच्या माध्यमातून पारितोषिक केले म्हणजे खिडकाळी संघाच्या फलंदाजांसाठी सलग 3 चौकार 2,000 आणि सलग 3 षटकांसाठी 3,000चं कॅश प्राईज आहे. चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू आहे. प्रगतीपथावर असताना 23 धावा झाल्या, 4 फलंदाज बाद. प्रत्येक स्टँडमध्ये आमचे हे सर्वच कार्यकर्ते, जय दुर्गा माता क्रीडा मंडळ काटई, त्याचबरोबर शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप हा संपूर्ण मित्रपरिवार तुमच्यापर्यंत येत असताना कुपन दिले जातील तुम्हाला. आणखीन एक चांगला बॉल, फुटवर्क नाहीये, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल हातामध्ये फेकणं गरजेचं होता का हा प्रश्न आहे. आणि हे पहा, हे सर्वच कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येत आहेत. अनंत पाटील त्यामध्ये आवर्जून आहेत. राजेश पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहेत आपल्या स्क्रीनवर. हे तमाम कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येत असताना तुम्हाला एक कुपन दिले जात आहेत. ते कुपन त्या बॉक्समध्ये देखील त्यानंतर टाकले जातील. आणि आज एक भाग्यवान जो प्रेक्षक असेल तो ठरताना दिसेल. बाईकचा मानकरी होंडा HF100 बाईक दिली जाईल त्या प्रेक्षकाला. ऑन साईडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. या महत्वाच्या धावा आहेत खिडकाळी टीमसाठी. फिल्डिंग मधले एफर्ट सुद्धा तेवढेच कमालीचे आहेत. अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते. चेंडूची फेक स्ट्रायकिंगला होत असताना आपण बघतो की फलंदाज वेगाने 2 धावा तर पूर्ण करतोय, कारण धावा इथे हव्या आहेत खिडकाळी संघाला. धावसंख्या आपण बघतो ती धावफलकावर 26 आहे. 26 धावा, 4 गडी बाद. समोर मारलाय ओव्हर द बॉलर हेड, डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत कडून. रनआउटची संधी. अंपायरकडे अपील. थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग असेल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे ऑन फील्ड अंपायरकडून. हे सर्व बॉक्सेस तुम्ही बघताय, ज्या बॉक्समध्ये तुम्हाला ते कुपन टाकायचं आहे. ते कुपन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील थोड्याच वेळामध्ये आणि निश्चित तुम्ही भाग्यवान विजेते होऊ शकता या स्पर्धेमध्ये. 3 स्पोर्ट्स बायसिकल, 1 मोटर बाईक, 1 मोटरसायकल तुम्हाला बघायला मिळेल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आणि एकूण आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकता की प्रजासत्ताक दिन आणि आजच्या दिवसामध्ये 2 प्रेक्षणीय सामने. तर फलंदाज बाद आहे, आउट. तर परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि प्रेक्षणीय सामने सुद्धा निश्चित तुम्ही एन्जॉय करा. आज ठाणे विरुद्ध रायगड यंगस्टर्स खेळतील एकमेकांसमोर. आणि त्यानंतर पुढचा सामना जो असेल तो प्रेक्षणीय असणार आहे. तो म्हणजे ठाणे रायगड एकत्र येत आहेत विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र. मजा येईल त्या दोन्ही मॅचमध्ये. दोन्ही सामने अतिशय कडाक्याचे होतील हीच अपेक्षा आहे. प्रेक्षणीय मॅचेसचं आयोजन आज आहे. 8 सामने आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. बक्षिसं देखील मी सांगितली या स्पर्धेमध्ये कशा कशा पद्धतीने असणार आहेत. परंतु चर्चा आपण सातत्याने करतोय प्रजासत्ताक दिनाची. आज 75वा प्रजासत्ताक दिन अखंड भारतभर साजरा होतोय आणि त्याच दिनाचं औचित्य साधत असताना आपण पाहतोय प्रेक्षकांना देखील आज खुश केलंय. या स्पर्धेमध्ये 3 सायकल, स्पोर्ट्स सायकल आणि त्याचबरोबर 1 मोटर बाईक इथे दिली जाणार आहे. हे सर्व आमचे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येत आहेत. त्या बॉक्समध्ये तुम्हाला कुपन टाकायचं आहे. ते कुपन अगदी मोफत आहे. चांगला बाउन्सर, चांगला टेक ऑफ घेत बॉल चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. खांद्याचा चांगला वापर केला हर्षद भंडारीने. येतोय हा डॉट बॉल. एक्सलंट बॉलिंग, एक्सप्रेस डिलिव्हरी. गुडलेनचा काय वापर केला, खांद्याचा वापर केला, बाउन्स सुद्धा केला, बाउन्सर टाकला, 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, एकही नाही धावा खर्च केला. 12 1 विकेट हा इम्पॅक्ट आहे गोलंदाजीमध्ये. आपण बघतोय की हर्षद भंडारी एक अपकमिंग यंगस्टर या संघाचा आपण बघतोय. आणि 4 षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती म्हणजेच 27 धावा, 5 गडी बाद. 1 षटक आपण बघितलं. यश काळन एक खूप चांगला ऑलराऊंडर आहे, एक जेन्युइन ऑलराऊंडर. त्याने 2 विकेट काढल्या, 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर हर्षद भंडारी याला पॉवर प्लेमध्ये 7 धावा खर्च केला, 1 विकेट घेतली. त्यानंतर अविनाश काळन स्वतः कॅप्टन, अप्रतिम खेळ केला आहे त्या गोलंदाजाने. अवघ्या 4च धावा आणि 1 विकेट. एकूण आपण बघितलं तर 2 स्पेल आपण बघितले हर्षद भंडारीचे. 2 षटकात धावा खर्च केल्या, एकूण 12 आणि 1 विकेट या खेळाडूच्या नावावर. अप्रतिम गोलंदाजी या 2 षटकांमध्ये हर्षद भंडारीची. 4 षटक संपलेत. 27ला 5 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संदीप पाटील कक्षाच्या दिशेने आता सध्या आमचे सर्वच कार्यकर्ते तिथे आहेत. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी यांची अहोरात्र मेहनत असते. ही तमाम मंडळी सध्या तुमच्यापर्यंत येत आहेत. ते कुपन तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत. अनेक बॉक्स ठेवण्यात आलेले आहेत, जे बॉक्सेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विराट कोहली स्टँडच्या दिशेने, मिताली राज, राहुल द्रविड स्टँडच्या बरोबर मध्ये. सामना सुरू ठेवा, सामना सुरू ठेवा. फास्ट क्रिकेट खेळा. त्याचबरोबर अजित आगरकर आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या दिशेने. प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत ते कुपन पोहोचवले जातील. तकदीरजी काळद, माजी सरपंच मनोहरजी पाटील तिथे उपस्थित आहेत. दिनेश पाटील, अनंता पाटील, राजेश पाटील, सँडी फुटाणे.
पद्माकर भोईर हे देखील तिथे उपस्थित होते. ही तमाम कार्यकर्त्यांची फौज. फुल टॉस, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न अडवण्याचा प्रयत्न चांगला आहे आणि आपण पाहतोय हवेच्या प्रवाहाच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे धाव घेतली आहे का नाही. एक धाव घेतली आहे. फक्त पाहतच राहिले दोन्ही खेळाडू, कारण त्याला असं वाटलं की अंतर मिळालंय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु हे पाहणं गरजेचं आहे की हवा कुठल्या दिशेला वाहते. पहा ऍक्शन रिप्ले. फुल टॉस बॉल होता, चांगला तडाखा बसला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, रोहितने बॉल अडवलाय. फुल टॉस पुन्हा एकदा समोर, डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक येतोय. रोहित, चांगला प्रयत्न तिथे, झेल टिपलाय, फलंदाज बाद. ला 6 अशी परिस्थिती. 5वं षटक सध्या सुरू आहे. खिळकाळी संघ थोडासा पिछाडीवर आहे. हे तुटणे संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने इथे खेळत असताना, परंतु त्यांच्यावर दबाव इथे पाहायला मिळत नाहीये. उसारघर आणि तिसगाव यानंतर होणारा सामना. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. उसारघर टीम आणि तिसगाव या दोन टीमच्या दरम्यान यानंतरचा सामना होईल. धावा झाल्यात 28. 6 फलंदाज बाद झालेत. प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून आज सकाळीच आपण पाहिलं पहिल्या सामन्याचा टॉस हा खेळपट्टीवर झाला राष्ट्रगीतासह. आज कर्तव्य पथावर देखील मोठी मिरवणूक आहे, मोठी परेड आहे. त्याच्यामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आले, त्यांचा ताफा आलाय. 13,000 व त्यापेक्षा जास्त पाहुण्यांना निमंत्रण आहे. 25 चित्ररथांचा समावेश तिथे होणार आहे. वेगवेगळ्या राज्यातून ते चित्ररथ येणार आहेत. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येतोय. वेगवेगळ्या राज्याची संस्कृती त्या चित्ररथाच्या माध्यमातून तिथे दाखवली जाते. त्याच्यामध्ये 16 राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत आणि 9 मंत्रालय विभाग आणि या सर्वांचे 25 चित्ररथ आज त्या परेडमध्ये सहभागी होतील. धावा झाल्यात 29. 6 फलंदाज बाद. 29 ला 6 अशी परिस्थिती. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर. अनेक राज्य, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य असेल, झारखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, मेघालय, तेलंगणा या सर्व राज्यांचे, आंध्र प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मणिपूर, हरियाणा या राज्याचे सर्व चित्ररथ तिथे आज असतील. प्रत्येक राज्याची एक वेगळी संस्कृती आणि त्या संस्कृतीचं दर्शन जे भारताच्या बाहेरून आलेले मान्यवर असतात त्यांना दाखवलं जातं या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने. 30 धावा झाल्यात. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय फॅशन, जी फॅशन असते आपल्या भारताची, ती देखील तिथे दाखवली जाते. त्याच्यामध्ये साडीचं खास प्रदर्शन आहे. फुलर लेनचा बॉल, हेलिकॉप्टर, डीप मध्ये फिल्डर आहे. चांगला प्रयत्न तिथे युवराजचं राज सुरू आहे. चांगला झेल त्याने टिपला, फलंदाज बाद. या परेडचं नेतृत्व महिला करणार आहेत, त्यामुळे साडीचं प्रदर्शन देखील तिथे होईल. भारताची नारी. 30 ला 7 अशी परिस्थिती. आणि त्याच्यामुळे अनंत सूत्र, द एंडलेस थ्रेड या टेक्स्टाईल कंपनीला तो मान मिळालाय. त्यांच्या साड्याचं प्रदर्शन होणार आहे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे भारताच्या इतिहासातली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 30 ला 7 अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. 30 लॉस ऑफ 7 विकेट. फुलर लेनचा बॉल होता, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तोपर्यंत अंपायरचा सिग्नल येतो, 1 रन शॉट. एकच धाव मिळताना दिसेल. एकच धाव ती दिली जाईल. काही मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. लहू थळे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेना, रेल्वे कामगार सेना सरचिटणीस, तर सन्मान्य
ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचे इथे आगमन होते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुंबई विभाग अध्यक्ष प्रवीण निंबाळकर आणि परेल युनिट सचिव फुलाजी भोयर सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे शिल्पकार, आपला श्वास, कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब यांचं इथे आगमन झालंय. जय हिंद. आज प्रजासत्ताक दिन, त्यांनाही पाटील कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांना देखील या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 75वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय आणि विनोदजी रतन पाटील साहेब यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. 31-7 अशी परिस्थिती. पहिल्या डावातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल या षटकातला. चांगली गोलंदाजी राहिली हेतुटणे टीमची. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने खेळत असताना कोणताच दबाव दिसलेला नाहीये. टाळ्यांचा गजर होतोय. पहिलं सत्र इथे संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवर आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे फलंदाजी करण्यासाठी ज्यावेळेला उतरेल संघ हेतुटणे त्यांना या मॅच मध्ये 34 धावांचं लक्ष्य. परंतु आता वेळ झालेली आहे टॉसची. जाऊया टॉससाठी आणि टॉस केला जाईल. संघ आहेत उसरगर आणि उसरगरच्या विरुद्ध तिसगाव. हॅलो हॅलो, दोन्ही कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, आपण उसरगर आणि तिसगाव आपण लवकरात लवकर यायचं. नाणेफेकीचं कौल इथे करण्यात येईल. सन्माननीय लहू थळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकीचं कौल करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे सरचिटणीस सन्माननीय लहू थळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. उसरगर आणि तिसगाव. सन्माननीय लहू थळे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करावा. उसरगर विरोधात तिसगाव या दोन संघादरम्यानची ही लढत. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे सरचिटणीस इथे ट्रॉफी कॉल केला विशालने आणि यस इट्स अ ट्रॉफी. पाहुण्यांना विनंती की आपण आसनस्थ व्हावं आणि हे कॉइन सुपूर्द केलं जातं विशालला. विशालने टॉस जिंकलाय. पाहुण्यांना विनंती की आपण आसनस्थ व्हावं. टॉस जिंकला विशाल, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करेल. खास करून प्रामुख्याने या क्रीडांगणे पाहता, त्याचबरोबरीने या स्पर्धेकडे पाहता, गेले कित्येक म्हणजे 2 ते 3 वर्ष आपण या स्पर्धेची वाट पाहत होतो. किती उत्सुकता होती विशाल म्हात्रेला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? खरं तर बोललं तर एवढ्या स्पर्धा खेळतो, पण या स्पर्धेत थोडे दबाव असतो. कारण ही स्पर्धा भरपूर मोठी आहे. आम्ही बाहेर जेव्हा खेळायला जातो तेव्हा आम्हाला एवढं काही टेन्शन वाटत नाही. आता आमच्या पहिल्या दिवशी मॅच झाली, त्याच्यानंतर आज मॅच. असं होतं की कधी मॅच होतं ही उत्कंठा लागलेली आणि आज तो क्षण आला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण पाहतो एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या विभागातील 2 खेळाडूंचे बॅनर्स तुम्ही पाहताय. म्हणजे अध्यक्ष साहेब विनोदजी रतन पाटील साहेब जे प्रामुख्यानं आपल्या खेळाडूंना घेऊन पुढे चालण्याचं जे काम करतायत याबद्दल आपलं काय मत असेल? याबद्दल तर एवढंच म्हणू शकतं, कारण दोन्ही खेळाडू आहेत हे जागृती स्पोर्टमध्ये खेळलेले आहेत, तर त्याचा आम्हाला जास्त अभिमान वाटतं. कारण केतन म्हात्रेंनी जागृती स्पॉटून सुरुवात केली आणि आज तो उंच शिखरावर पोचला आहे, त्याचाच आम्हाला जास्त अभिमान वाटतोय. थँक्यू. हा होता कॅप्टन उसरगर टीमचा. टॉस त्याने जिंकलाय, क्षेत्ररक्षण त्यानं स्वीकारलंय. तिसगाव संघाचा कर्णधार आपल्या समवेत आहे. समोर तगड आव्हान आहे. कसं खेळाली या मॅचमध्ये? नक्कीच आम्ही चांगलं खेळायचा प्रयत्न करू आणि मॅच तर रंगतदार होण्यासाठीच आम्ही चांगलं खेळू. एवढी प्रेक्षकांची मोठी गर्दी आज या क्रीडांगणावरती, काय म्हणाल या सर्व हे जे पाठीराखे उपस्थित राहतात, प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहतात दोन्ही संघांसाठी, काय म्हणाल या प्रेक्षकांबद्दल? नक्कीच प्रेक्षक म्हणजे या स्पर्धेची वाट बघतात रतनबुवा स्मृती चषकाची आणि तेच दिसते सर्वांना. थँक्यू. होता तिसगाव संघाचा कर्णधार. उसरगर टीमने इथे टॉस जिंकलाय, त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. खरोखरच तिसगाव संघाचा कर्णधार जे म्हटला ते अगदी खरं आहे. प्रेक्षक राजा देखील या स्पर्धेची वाट पाहत असतो आणि सर्वांना ठाऊक आहे की आज प्रेक्षक राजासाठी 4 पारितोषिक आहेत. काही सन्मान आपण इथे करतोय. मंचावरती उपस्थित माजी पैलवान हेदुटणेचे आदरणीय काशीनाथ गणा काळन साहेब उपस्थित आहेत. तकदीरजी काळन यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण काशीनाथ गणा काळन साहेबांचा सत्कार इथे करावा. पैलवान आहेत,
अगदी आपण आपल्या समवेत सकाळी देखील हरिश्चंद्रजी पैलवान साहेब असतात आणि इथे काशीनाथ गणा काळन साहेबांचा सन्मान इथे होतोय. हरिश्चंद्रजी काळन साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिश्चंद्रजी काळन साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आज स्पर्धेचा 9वा दिवस. आज महत्त्वाचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय स्पर्धेसमवेत आणि सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. मोहन भंडारी साहेब उपस्थित आहेत. मोहनजी भंडारी साहेबांना देखील विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मोहन भंडारी साहेब हेदुटणेचे. मोहन भंडारी साहेबांचा देखील सन्मान इथे संपन्न होईल. उत्कृष्ट तबला वादक हेदुटणेचे आदरणीय किशोरजी भंडारी साहेब देखील इथे उपस्थित आहेत. मोहन भंडारी साहेबांचा इथे सन्मान होतोय या मंचावर. सहर्ष स्वागत साहेब आपलं. किशोरजी भंडारी साहेब उत्कृष्ट तबला वादक किशोर भंडारी साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल. अमरजी माळी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. भोपरचे समाजसेवक अमरजी माळी साहेबांचा देखील इथे सत्कार संपन्न होईल. सत्कार काही अद्यापही बाकी आहेत. खूप मोठ्या प्रमाणात अगदी आपण पाहतोय की पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि या आपण जाऊया सामन्याकडे. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पुढचा चेंडू ऋतिक म्हात्रे स्ट्रेट ड्राईव्ह चांगला फटका आपण बघतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. थोडासा फंबल चेंडू मागे जातोय आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा इथे कंप्लीट. एक तर आपण बघतोय की धावफलकर धावा टार्गेट छोटंसं आहे. टोटल छोटीशी आहे. अशा मोमेंटला तुमच्याकडनं चुका होत आहेत आणि त्याचा फायदा इथे हेदुटणे संघ घेत असताना आपण बघतोय. चांगली बॅटिंग सुरू आहे. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्ट होते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या अंकित झाली. एकूण धावफलकर आपण बघतोय ती 5 धावा 34 धावा करायच्या आहेत इथे हेदुटणे संघाला सामना जिंकण्यासाठी. हेदुटणे विरुद्ध खिडकाळी 33 धावाच फक्त करू शकला पहिल्या सत्रामध्ये खिडकाळी संघ. अवे फ्रॉम द बॉडी वॉट अ शॉट. काय फटका आहे. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर अप्पर कट सीमारेषा बाहेर चौकार. पाठवलं सीमारेषा पलीकडे. धावा झाल्यात 9. ब्लॉकमध्ये चेंडू होता. बॅकफुटला गेला. मागे थांबला. जागा बनवली. फटका खूप सुंदर आपण बघतो एक्झिक्यूट केलाय. थोडंसं वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये बॅट अँड बॅटच्या एकत्र आपण बघतो की हा फटका होता त्या ठिकाणी. खूप चांगल्या पद्धतीने इथे बघायला मिळते. फुटर बघायला मिळते. समय साधना बघायला मिळते आणि धावसंख्या सुद्धा आपण बघतो की पुढे सरकत असताना धावफलकावर दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. पॉवर प्ले सुरू आहे. ओपनिंग बॅट्समन आपण बघतोय फलंदाजीला रोहित म्हात्रे. त्याच्यासोबत प्रशांत कुंभारकरला आपण बघतोय. स्ट्रायकिंगला रोहित. पूल केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. चेंडूपर्यंत जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट फ्रॉम आपण बघतोय रोहित म्हात्रे. 2 धावा इथे पूर्ण करत असताना धावसंख्येला आकार दिला. धावफलकावर आपण बघतोय एकूण 6 चेंडू म्हणजे एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली झाली हेदुटणे संघाकडून विदाउट लास्ट 12. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर लकी ड्रॉचं कुपन दाखवलं जात आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. आधार नंबर टाकायचा आहे. ऑप्शनल आहे परंतु टाकलं तर खूप चांगली गोष्ट आहे. संपर्क मोबाईल नंबर तर टाकणं गरजेचंच आहे आणि तुम्ही कुठून आलात ही स्पर्धा पाहण्यासाठी त्याचा पत्ता टाका म्हणजेच गावाचं नाव टाका आणि त्यापैकी पहा मध्ये एक रेषा तुम्हाला पाहायला मिळते. तिथून ते कुपन कट करायचं आहे. कुपन कट केल्यानंतर अर्धा जो कुपन आहे तो त्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ड्रॉ ज्यावेळेला केला जाईल जे अर्धे कुपन आहे ते तुमच्या खिशात ठेवायचं आहे. ड्रॉ केल्यानंतर जो अर्धा भाग आहे ज्यावेळेला तुमचा नंबर अनाउन्समेंट होईल, तुमचं नाव अनाउन्समेंट होईल, तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता अनाउन्समेंट होईल त्यावेळेला ते कुपन घेऊन तुम्हाला इथे यायचं आहे. 3 सायकल आणि त्याचबरोबर 1 बाईक त्या भाग्यवान प्रेक्षकाला दिली जाईल. हे सध्या 601 क्रमांकाचं कुपन आहे.
हे सध्या आमच्याकडे आहे, परंतु तुमच्याकडे देखील वेगवेगळे कुपन असतील तर त्यावर बरोबर माहिती भरा. तुमचं नाव, आधार क्रमांक, पत्ता टाकण्याला विसरू नका आणि त्याच्यानंतर एक कुपन नक्की आपल्या खिशात सांभाळून ठेवा. संध्याकाळी होईल या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ आणि एका भाग्यवान प्रेक्षकाला मिळेल होंडा HF100 ही बाईक आणि त्याचबरोबर 3 स्पोर्ट्स सायकल. धन्यवाद. कुणाल 3 तरी काउंटर आपण बघतोय चालू झाले आहेत. विराट कोहली स्टँडच्या समोर, त्याचबरोबर आपण बघतोय की स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरी स्टँडच्या समोर आणि अजून एक आपण बघतो काउंटर बघतोय अजित आगर स्टँडच्या समोर, जिथे मात्र भरपूर प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. गराडा घातला आहे आमच्या व्हॉलेंटियर्सना, कारण मला सुद्धा सायकल हवी, मला सुद्धा ही सायकल जिंकायची आहे, मोटरसायकल जिंकायची आहे. बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय तेजस ठाकूर. पहिल्या चेंडूर स्लॉग इट, वॉट अ शॉट, बैठक थेट सीमारेषे बाहेर. संदीप पाटील कक्षाच्या वरून सीमारेषे बाहेर, षटकार. निर्मिती करत असताना चंद्रकांत फुटाणे, परंतु एक चांगला फटका इथे पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग. संदीप पाटील कक्षाला सलामी देणारा हा षटकार आहे. 1983 वर्ल्ड कप हिरो आहेत संदीपजी पाटील आणि बरोबर ते देखील तशीच फलंदाजी करायचे, तसेच लांब लांब फटके मारायचे, षटकार मारायचे आणि त्यांच्याच कक्षामध्ये, प्रेक्षक कक्षामध्ये हा षटकार आलाय. एक पारदर्शक आलंय सलग 3 षटकारांसाठी. गणेश अनंत काळन यांच्याकडून फुलटॉस. हा सुद्धा चेंडू सीमारेषे बाहेरच जाणार. बघायचा आहे षटकार, बॅक टू बॅक. प्रशांत धावांचा महासागर आहे. याच्या बॅटमधून असेच फटके बसतात. त्याच्या बॅटमधून सलग 2 षटकार आलेत. प्रशांत महासागराचं देखील नाव आहे. अथांग फलंदाजी तो नेहमीच करतो. 21 धावा त्याने केल्या, धावा झाल्या 24. बघायचं अजून एक षटकार येणार का. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. गणेश अनंत काळे यांनी मात्र एक पारितोषिक लावलं होतं सलग 3 षटकारांसाठी 5,000चं कॅश प्राईज. पण हा चेंडू थोडीशी गती कमी केली. बाकीचे सर्व चेंडू आपण बघितलं की स्लॉटमध्ये ओव्हरपिच टाकले, खोलवर डॅमेज टाकले, पण काय जबरदस्त एक्झिक्युशन आपण प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधून बघतोय. तो वैयक्तिक खेळतोय तो, म्हणजेच 21वी धावसंख्या आपण बघतोय ती 24 धावा, त्यापैकी 3 धावा रोहित म्हात्रेच्या खात्यामध्ये आहेत. म्हणजे एकूण एक धावसंख्या आपण बघतोय ती बॅट्समनने मात्र कन्सिडर केली आहे, ॲड केली आहे, ती स्वतःच्याच अकाउंटमधून केलेली आहे. 24. हो, अजून एक चांगला चेंडू. कमबॅक करत असताना आपण बघतोय तेजस ठाकरे चांगली गोलंदाजी केली आहे. तेजस ठाकूर आहे. 2 षटकार आले, त्यानंतर दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. अप्रतिम कमबॅक आपण बघतोय. आज खूप मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की व्यासपीठावर मात्र सर्व आमचे मान्यवर पाहुणे इथे उपस्थित होत असताना प्रजासत्ताक दिन आहे. लक्ष काढायचे म्हणजे सामना जिंकण्यासाठी 34 धावांचं, म्हणजे अजूनही 10 धावा करायच्या आहेत इथे हिदुटणे संघाला सामना जिंकण्यासाठी. ओव्हरपिच होतं, ड्राईव्ह केलं कव्हर्समध्ये. शेतशक त्या ठिकाणी येतोय, तिथे चेंडू कव्हर केला, तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे पण नकार दिलाय. एकच धाव मिळते या चेंडूवर. स्ट्राईक रोटेट होते ते म्हणजेच रोहित म्हात्रेकडे. धावसंख्या 25, क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. अजूनही करायच्या त्या 9 चेंडू शिल्लक आहेत, 19. 9 धावांची आवश्यकता. स्टँड्स तुमच्या स्क्रीनवर आहेत. सौरव गांगुली दादा तिथे देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय हिंद. महेंद्रसिंग धोनी स्टँडमध्ये आपण बघतोय की जल्लोष सुरू आहे. जिथे मात्र झेल सुटला आपण बघतो, लगेच आपण बघतोय जल्लोष त्या ठिकाणी सुरू झाला. झेल सुटल्यानंतर बघतो की फलंदाज मात्र नाबाद राहिला, पण इथे मात्र धावा आपण बघूया किती मिळाले त्या चेंडूवर. म्हणजे एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या आपण बघतोय जी अंकित झाली धावफलकावर 2 षटकांच्या अखेरीस 13.00ची गती, 26 धावा. आव्हान एकदम इझी करून टाकलेलं आहे. प्रशांत कुंभारकरची जबरदस्त बॅटिंग आपण बघितली. 22वर तो खेळतोय. त्यामध्ये आपण बघितलं की 2 षटकार आणि 1 चौकार असा परफॉर्मन्स बघायला मिळाला आहे. 18 बॉलमध्ये फक्त 8 धावांची आवश्यकता. अजय जडेजा स्टँडमध्ये देखील हळूहळू प्रेक्षक आलेले आहेत. आणि हे जे कटआउट तुम्ही पाहता इथे हिट अँड विनसाठी पारितोषिक आहे. काशीनाथ पाटील साहेब, माजी उपसरपंच काटेगाव यांच्या वतीने. रमेशजी रतन पाटील साहेब यांच्या कटआउटला लागला डायरेक्ट बॉल जाऊन तर 2,000 रुपयाचं पारितोषिक. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या कटआउटला लागला तर 3,000 रुपयाचं पारितोषिक. आपले लाडके आमदार
श्रीमान प्रमोदजी रतन पाटील यांच्या कटआउटला लागला तर 2000 रुपयाचं पारितोषिक काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीने दिलं जाईल. त्याचबरोबर तिच्याच बाजूला अजिंक्य रहाणे स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. अजिंक्य रहाणे स्टँडमध्ये आपलंही स्वागत आहे. 18 चेंडू आणि 8 धावा. सज्ज होते गोलंदाज. ओव्हरपिच होता, समोर एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट, काय फटका आहे. कॅमेरामॅनच्या थेट बाजूने सीमारेषे बाहेर षटकार. बघा, लक्षात ठेवा, कुपन जे आम्ही देत आहोत ते कुपन्सवर फक्त एका व्यक्तीचं एकाच वेळी नाव असणं गरजेचं आहे. जर आम्ही ते सॉर्ट आउट केल्यानंतर मला आढळलं की 2-2 नावं आहेत त्या ठिकाणी एकाच व्यक्तीची, ते मात्र ते कुपन बाद केलं जाईल. सीमारेषा बाहेर चेंडू, सामना संपलाय. चौकार षटकार मॅच फिनिश केली हेदुडणे संघाने आणि दुसरा सामना जिंकत या संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. अभिनंदन हेदुडणे संघ, हार्ड लक खिडकाळी संघ. चांगला खेळ करण्याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न केला, पण इथे मात्र पराभूत व्हावं लागतंय तुम्हाला आणि विजय होतोय तो हेदुडणे संघाचा.